विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापेक्षा मी जास्त एक्साइटेड आहे. 90 डेज स्टडी प्लॅन मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. जबरदस्त स्टडी प्लॅन असणार आहे आणि पुढच्या 90 दिवसात आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट मिळणार आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट मिळणारच आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, सुरुवातीला मला तुमची ओळख करून द्यायची आहे. माझ्या बरोबर कोण उभा नाहीये, पण कायम माझ्या पाठीशी म्हणूया आपण, किंवा माझ्या बरोबर जर कोण असेल तर मनीष सर. माझ्या मोठ्या मुलाचं नाव आहे, लक्षात घ्या. सीओईपी मधून त्यानं सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. त्याला सीईटी मध्ये 99.74 पर्सेंटाईल स्कोर होता. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. आणि या वर्षी आपल्या मनीष सरांनी म्हणून आपण पुन्हा सीईटीची एक्झाम दिली होती. मी तुम्हाला सांगतो, 4 वर्षांनी त्यानं सीईटीची एक्झाम दिली आणि त्याला सीईटी मध्ये 99.88 पर्सेंटाईल आहेत. मी तुम्हाला सांगतो, 90 डे स्टडी प्लॅन एक्झिक्यूट करण्याचा सगळा प्लॅन मनीष सरांचा आहे. कुठला टॉपिक केव्हा करायचा, कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचा आहे, किती वेळ द्यायचा, परफेक्ट प्लॅन तयार आहे. बर, प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट आहेत, ग्रुप टेस्ट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सरांचा नंबर दिलाय. पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला काही डाऊट असतील इमिजिएटली सरांना कॉल करा. ओके. बर, आता या 90 डे स्टडी प्लॅनला सुरुवात आपण 1 ऑगस्ट पासूनच करायची आहे का? असं काही नाहीये. तुम्ही कधीही सुरुवात करू शकताय. आपली ऑफिशियली सुरुवात होणार आहे 3 ऑगस्ट पासून. मग 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट तुम्ही आम्हाला कॉल करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देतोय. ओके. नंबर तर फोन नंबर तुम्हाला दिलाय. फोन कॉल खूप येणार आहेत बरं का. जर नंबर बिझी लागत असेल ना, तर व्हॉट्सअपला मेसेज ठेवा. आमची टीम स्वतःहून तुम्हाला कॉल करेन. ओके. बर, आता सुरुवात करूया. मेन पॉइंटला सुरुवात करूया. डे 1 टू डे 7 पहिला आठवडा. अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या आठवड्यात काय करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या ऍप वरती तुम्हाला वेक्टरचा फ्री व्हिडिओ दिसणार आहे. फ्री. पहिला आठवडा मी तुमच्यासाठी सगळं फ्री ठेवतोय. नंतर आपली पेड बॅच असणार आहे. पण मी पहिलाच तुम्हाला सुरुवात करून देतोय, लक्षात घ्या बाळांनो. वेक्टरचे ना 1-2च व्हिडिओ आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, फिजिक्स मधला वेक्टर आहे तो. फिजिक्स मधला बोनस 1 मार्क आहे, लक्षात घ्या. बोनस तो 1 मार्क आहे. आणि फिजिक्स मधला वेक्टर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एरर अनालिसिस केल्यानंतर तुमचे फिजिक्सचे 2 मार्क फिक्स होणार आहेत. पण हा टॉपिक का करायचा आहे पहिल्यांदा सांगतो. सोपे आहेत. पण त्या फिजिक्सच्या टॉपिक मध्ये सिंपल, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, त्याच्या प्रॉपर्टीज एकदम इझी, एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ द पॅरलोग्राम, असं बेसिक ऍप्लिकेशन क्लिअर होणार आहे. मॅथ्ससाठी त्याचा फायदा होणार आहे. आता मॅथ्सचा विषय निघाला तर नो डाऊट पहिल्या आठवड्यात ट्रिगो 2 कव्हर करायचं आहे. फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, ओके, ते साइन सी प्लस साइन डी चे फॉर्म्युले, ते साइन 2 थीटा, हे सगळे जे बेसिक फॉर्म्युले तिथं कव्हर होणार आहेत तुमचे. फायदा काय होणार आहे? ट्रिगो फंक्शन 12चा टॉपिक तिथं त्याची गरज लागणार आहे. इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये लागणार आहे आपल्याला. आणि केमिस्ट्रीमध्ये पहिल्या 3 दिवसात सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री घ्यायचे. त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजे कळालं का, 11 स्टँडर्ड का इथं मोल कन्सेप्ट होणार आहे. आणि ती मला थर्मो मध्ये लागणार आहे, सोल्युशन मध्ये पण लागणार आहे, बऱ्याच ठिकाणी त्याची गरज लागणार आहे. आणि इथं आहे कोण, सॉलिड स्टेट. मग टॉपिक मोजूया, 1 2 3 4 5 6 आणि हे 2 7 टॉपिक होणार आहेत. सर एवढं होणार नाही, खूप सांगताय तुम्ही. रोज एवढे? अरे रोज फक्त 1 2 3 टॉपिक करायचे. हा टॉपिक छोटा असणार आहे. हे लेक्चर पण पहिलं माझं छोटं असणार आहे. बरं सर, आता एवढे व्हिडिओ कसे बघायचे? अरे तुला आता प्रत्येक पॉइंट लिहून नाही काढायचा. शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पुस्तक समोर ठेवायचे, त्यातच अंडरलाईन करायचं. हे आपल्या लाईव्ह मध्ये पण आपण घेतोय. बरं, हे झालं पहिल्या आठवड्याचं. या सगळ्या टॉपिकच्या टेस्ट तर इंडिव्हिज्युअली मिळणार आहेत तुम्हाला, त्याचबरोबर ग्रुप टेस्ट सुद्धा असणार आहे. मग सांगा, एवढा लोड करायची तयारी ठेवलीच पाहिजे. पण एवढं प्रत्येक आठवड्यात नाहीये. नेक्स्ट डेचा स्टडी प्लॅन मनीष सरांनी कसा केलाय बघा. रोज 2च लेक्चर्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय. इथं 1 2 3 3 3 3. मग पहिल्यांदाच कुतवतोय तुम्हाला म्हणूया आपण, थोडक्यात सोप्या भाषेत म्हणूया आपण. पण फरक पडणार आहे. मी आतापर्यंत काही केलं नाही, पण मी एक्सायटेड आहे. बॅच लॉन्च करायच्या अगोदरच कॉल आलेत. बॅच लॉन्च करायच्या अगोदरच कॉल आलेत. आणि मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. इथं बघा, दुसऱ्या आठवड्यात 2-2च टॉपिक आहेत. करंट इलेक्ट्रिसिटी, सोल्युशन, ओके, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, मॅट्रायसिस, लॉजिक आणि ट्रिगो 2चे 2 उरलेले टॉपिक म्हणूया आपण.
म्हणजे नवीन किती टॉपिक होणार? 1, 2, 3, 4 आणि 5 टॉपिक होणार आहेत. त्याच्यावर परत ग्रुप टेस्ट. आता ग्रुप टेस्ट या 5 टॉपिकवर घेताना अगोदरच्या टॉपिकचं पण सिलेबस इन्क्लूड करूया ना. म्हणजे तुम्ही आमच्या प्लॅन कडे जावा, आमच्या प्लॅन नुसार जावा. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की मी क्लिअरली तुम्हाला मेन्शन काय करतोय बघा. जसं मी 2 आठवड्यात तुम्हाला दाखवलंय. आता हे बघा, पूर्ण 90 दिवसाचा प्लॅन तयार आहे आणि या 90 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली लक्षात घ्या, 90 डेजला सगळंच फिनिश होतंय. 11th प्लस 12th म्हणूया आपण, आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये सगळं एंड होतोय. नोव्हेंबर, डिसेंबर पूर्ण रिव्हिजनला आपल्याकडे अवेलेबल आहे. पूर्ण रिव्हिजन आपली तिथं होणार आहे. परफेक्ट रिव्हिजन होणार आहे, लक्षात घ्या. आणि हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, आता बघा, 90 डे स्टडी प्लॅन ज्याच्यात फिनिक्स बॅच आहे त्याला सुद्धा मिळणार आहे. ओके, तेच लेक्चर्स तुम्हाला ह्यात सुद्धा असणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, कमबॅक बॅच असेल ड्रॉपरची तुमच्याकडं, तर तिथेही तो कंटेंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. पण आपल्याला बॅचेस कुठले आहेत? फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, मॅथ्स सेपरेट आहे, संघर्ष बॅच बोर्ड साठी आहे, फिजिक्स केमिस्ट्री. हे 3 6,000, 7,000, 8,000, 9,000, 10,000. मग एवढ्या बॅचेस पेक्षा एका बॅच मध्ये सगळं मिळणार आहे. 90 डे स्टडी प्लॅन सुद्धा. पण फोन नंबर दिलाय ना, त्या नंबर फोनवर तुम्ही कॉल करून नक्की विचारा बरं का. पण सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, ही जी फिनिक्स बॅच आहे, ही एवढी फी तुम्हाला एकदम पण भरायची नाहीये. त्यात पण इन्स्टॉलमेंटचे ऑप्शन्स आहेत. 3 टप्प्यात तुम्ही फी भरू शकताय. पण मुद्दा असा आहे की सर, रिझल्ट मिळेल का? तर मला सांगताना एक अतिशय आनंद होतोय. लास्ट इयर श्लोक फक्त 17 दिवस आला होता आणि या 17 दिवसात आमचा प्लॅन काय ठरला होता की केमिस्ट्रीवर फोकस ठेवूया. ओके, मॅथ्स जास्त करूया. आणि एवढं 17 दिवसात आम्ही अभ्यास करून बघा, पहिल्या फुल लेंथ टेस्टला त्याचा स्कोर 67 समथिंग काहीतरी होता, लक्षात घ्या. आणि सीईटी त्याला 128 मार्क पडलेत, ऑलमोस्ट डबल, कारण फुल लेंथ टेस्ट. दुसरी महत्वाची गोष्ट की सर, ऑलरेडी बॅचेस घेतल्यात, काही हरकत नाही. माझ्याकडं ऑफलाईनला येणारा मुलगा असू दे किंवा ऑनलाईन, ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळ्यांच्याकडे पीडब्ल्यू बॅच आहे. विथ बॅकलॉग्स, घेतले पण होत नाहीये रोजचे 6-7 तास लेक्चर्स बघणं. बॅच नो डाऊट बेस्ट आहे. आपण बॅचला नावं ठेवत नाही, कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करत नाहीये. पण या सगळ्यांच्याकडे पुन्हा आपले ऑनलाईन ऑफलाईनला तर येत आहेत मुलं आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे मला सांगायचंय काय, लक्षात घ्या की तुम्हाला फक्त फिजिक्सच हवाय, तशी बॅच हवाय आहे, केमिस्ट्री आहे तशी पण बॅच आहे. पण मनीष दादाला तुम्ही फोन करून त्याच्यावर सुद्धा गायडन्स घेऊ शकताय. आता सगळ्यात महत्वाचं की या मार्कांमध्ये, म्हणजे 17 दिवसात, श्लोक केंजळे मुलाचं नाव आमच्याच गावातला होता, मनीष बरोबर 17 दिवस तो होता. आणि त्या 17 दिवसाच्या मनीष सरांच्या गायडन्समुळे त्याला खूप चांगला स्कोर नक्की आला. मग तुम्हाला सुद्धा ती अपॉर्च्युनिटी आहेच. हा नंबर, तुम्ही कोर्स घेतला तरच आम्ही बोलणार असं कुठे? आम्ही आहे ना तुम्हाला गाईड करायला नेहमी, लक्षात घ्या. पण आता आणखीन एक महत्वाचं की सर, माझे ऑलरेडी ऑफलाईन बॅचेस आहेत, माझ्या ऑलरेडी ऑनलाईन बॅचेस आहेत. तर एक डिसिजन घ्या की तुमचा ऑफलाईन मध्ये प्रॉपर होतोय का ते बघा अभ्यास. ओके, कॉलेजमध्ये टाइमपास नको आहे. माझे बरेचसे स्टुडंट असे आहेत की मी आता लाईव्ह सेशन घेतोय, मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर नेऊन दाखवतोय, लक्षात घ्या. आपल्या युट्यूब चॅनलवर, ओके, आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, मी तुम्हाला सांगतो, सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके, आणि या सह्याद्री ट्युटोरियल्स वरती आपले, तुम्हाला मी सांगतो, 230 सबस्क्रायबर झाले, धन्यवाद बरं का, लक्षात घ्या. 229 वर बरेच दिवस अडकून होतोय. 230 आपण क्रॉस केले, लक्षात घ्या. आणि 250 पण लवकरात लवकर क्रॉसच करायचं आहे. लाईव्ह मध्ये जाऊया आपण. तर लाईव्ह मध्ये आता सोल्युशन टॉपिक मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. दुसरा टॉपिक आहे, त्याचं एक लेक्चर झालंय. ओके, नेक्स्ट लेक्चर लवकरच तुम्हाला मिळेल. सॉलिड स्टेट 3 लेक्चर मध्ये परफेक्ट कंप्लीट आहे. नेम रिॲक्शनचे 5 पार्ट आहेत बाळांनो. ऑर्गॅनिक सोपं वाटेल, तुम्ही पहिल्या पार्ट पासून बघा. नेम रिॲक्शन्स, लक्षात घ्या. आणि तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही जर अगोदर बघितलं, ऑर्गॅनिकच्या अगोदर स्टेट्स ऑफ मॅटरचे सुद्धा एक लाईव्ह सेशन मी घेतलंय, लक्षात घ्या. स्टेट्स ऑफ मॅटर, करंट इलेक्ट्रिसिटी, हे जे 1 2 3 4 5 6 7 लेक्चर आहेत ना, करंट इलेक्ट्रिसिटी, स्टेट्स ऑफ मॅटरचे 3 पार्ट झालेत, पण ते एक्स्ट्रॉर्डनरी आहेत लाईव्ह सेशन, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 हे बघायचंच आहे. बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्याचे सुद्धा 2 लेक्चर्स आहेत. मग हे लाईव्ह सेशन सर आता अगोदरचं कधी वेळ काढून तुम्हाला बघावं लागेल, लक्षात घ्या. तुम्हाला ऑनलाईनला शिफ्ट व्हावं लागेल. सर, त्यानं रिझल्ट मिळालेत. 2020 पासून मला रिझल्ट मिळालेत. 2020, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27 8वं वर्ष आहे आपल्या ह्या ऑनलाईन पेड कोर्सेसचं.
हा, पहिल्यापासून मी पेडच कोर्सेस घेते लक्षात घ्या. पण युट्यूबवर फ्री कंटेंट प्रचंड आहे. तुम्हाला बोर्डची तयारी करायची आहे. मॅथ्सचे ढिगाने टॉपिक सगळे कम्प्लिटेड आहेत. तुम्ही तिथून ते बघू शकताय. तर तुम्हाला आता काय करायचंय? आजपासून सुरुवात करायची आहे, लक्षात घ्या. स्टडी प्लॅन अवघड वाटेल, पण गंमत मला काय सांगायचंय, अतिशय महत्वाची. जी 11th स्टँडर्ड मध्ये असणारी मुलं आहेत, 11th स्टँडर्ड, जस्ट आता 10वीतून 11वीत गेलेली मुलं, ती सुद्धा ऑलरेडी आपल्याला 12च्या बॅचेस मध्ये जॉईन आहेत, लक्षात घ्या. तुम्ही एक्स्ट्रॉर्डनरी आहे ना, तर घ्या ना एक्स्ट्रॉर्डनरी एफर्ट. जाऊया ना आपण पुढे, लक्षात घ्या. बरं, हा पहिला व्हिडिओ जस्ट मी तुम्हाला सांगितलंय. आणि ऍक्च्युली हे जे सगळं शेड्यूल आहे, डे 1 जो असणार आहे तो आपला 3 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. पण 4, 5, 6 ऑगस्टला तुम्ही जॉईन केलं, लक्षात घ्या, समजा. तर पण त्यासाठीच मी काय करतोय, ऑलरेडी फ्री देतोय. तुम्ही बघायला सुरुवात करा. 3 तारखेपासून आम्ही सगळे व्हिडिओज तुम्हाला फ्री देणार आहे. आणि 1 आणि 2 ऑगस्टला आपलं डिस्कशन होणार आहे. तुमच्या काय डिमांड्स आहेत वगैरे बघणार आहे मी. तुम्हाला 90 डेजला वेगळीच बॅच हवी आहे का, सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही मनेश सरांशी बोलून डिस्कस करा. धन्यवाद.